गुड मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणींनो, तर कसे आहात? बरे आहात ना? आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती तुमचं मनापासून तुमचं खूप स्वागत करत आहे। तर आता सकाळचे वाजले आहेत 9 वाजलेले आहेत आणि माझे पूर्ण काम झालेले आहेत, फक्त आंघोळ व्हायची आहे माझी। तर आंघोळीच्या अगोदर मी हे गहू निवडून घेते, कारण की त्या याला चाळा लागते। अगोदरच पाकडली होती तर पाकडून ठेवलेलेच होते, तर आता कणिक वगैरे संपली तर मग आता दळण न्यायचं आहे गहू दळायला। तर मग आता हे चाळून घेते, काकूच्या घरून चाळणी आणलेली आहे तर याला चाळून घेते आणि थोडेफार म्हणजे खडे आहेत काळे गोटे ते पण काढून घेते। बघू शकता राम गहू फेकून राहिलेला आहे, म्हणून मी त्याचा हात पकडून आहे, तर तो रडल्याने चेहरा करत आहे। आणि या साईडला आरोही बसले, ते पण चाळणीने चाळून राहिलेली आहे गहू। तर आरोहीच्या पप्पाला टिफिन वगैरे करून दिली मी आणि ते कंपनीमध्ये गेलेले आहेत। आणि दोघं बहीण भाची पण आंघोळ व्हायची आहे, ते पण मला मदत करू लागत आहेत। पण मदत कोणती, राम नुसते गहू फेकून राहिलेला आहे तर त्याला बघतच काम करावं लागतंय मला। आणि बघू शकता तो आणखी याच्यामध्ये गव्हामध्ये हात टाकलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, आणि जे नवीन असाल चॅनलवरती ते नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नवीन व्हिडिओची तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल। तर कंटिन्यू करा व्हिडिओ। इथे माझे गहू थोडेफारच राहिलेले आहेत बघू शकता, आणि जे घमेल्यामध्ये ठेवले आहेत गहू ते निवडलेले आहेत गहू, आणि जे या चुंगडीवरती ठेवले आहेत ते गहू ते निवडाचे राहिलेले आहे। आणि बघू शकता राम रडत होता, तर त्याच्या डोळ्यामध्ये असं दिसून शकते तुम्हाला, तर तो रडत होता मगाशी। तर तो गहू खूप फेकत होता म्हणून त्याला रागवले, तर तो रडत होता। तर इथे दोघं बहीण भावाची आंघोळ पण झाली आहे, माझी पण आंघोळ वगैरे जेवण सर्व झालेलं आहे। तर आता दुपारचे वाजले 1-1:30 वाजलेले असेल, आणि हे दोघे भाऊ बहीण झोपत नाही आहे, तर कसे हे दोघे खेळून राहिलेले आहे घरासमोर, म्हणजे गाणे वाजून राहिले तर तो वाजवले आणि करते डान्स पण करत आहे राम। तर मगाशी तर ओट्यावर उभा होता उन्हामध्ये, तर त्याला आतमध्ये आणलेली आहे, तर तो आता दरवाज्यामध्ये बसलेला आहे। आणि जी डबकी होती म्हणजे घासून ठेवलेली होती तिथं आलू चिप्स ठेवायचे आहेत, तर ते डबकी घेतलं आहे त्याने आणि तो वाजवून राहिलेला आहे बघू शकता तुम्ही। तर असं दिवस जाते लहान मुलांसोबत, तर कसा दिवस जाते आपल्यालाच माहीत कळतच नाही। तर लवकर लवकर असं उन्हाळ्याचा पण दिवस चालला जाते कामामध्ये आणि लहान मुलांमध्ये बघत बघतच। आणि आरे पण एका साईडला डान्स करून राहिलेली आहे। तर मी सकाळला तोंडऱ्याची भाजी बनवली होती, तर मला काही तोंडऱ्याची भाजी आवडत नाही, तर थोडी आहे तोंडऱ्याची भाजी, तर कसं कमी शिजून झाली तोंडऱ्याची भाजी, मला आवडत पण नाही। तर भूक लागली होती मला आणि आरोहीला, तर काय करायचं म्हणलं, तर घरी शेव्या केलेल्याच होत्या, तर वेळेवर तेच होऊ शकते 5-10 मिनटात, 10 मिनटं पण नाही लागत करायला। तर मी कांदे टमाटर मिरची वगैरे चिरून घेतलेली आहे, आणि गोंडम्याचा पाला घेतलेली आहे, आणि तेल जिरा मोहरी सर्व टाकले मी तेलामध्ये, कांदे घेऊन। आणि दोघं बहीण भाऊ मस्त खेळून राहिलेले आहेत, कसं दोघं जण राहिले तर मस्त गमते पण, आणि आपला पण मनोरंजन होऊन जाते त्यांच्यासोबत। आणि कसा दिवस चालला जातो आपल्याला पण कळत नाही या मुलांमध्ये। आणि ऊन पण खूप आहे इकडे, आणि बघू शकता दोघं बहीण भाऊ मस्त इथं शेव्या ठेवलेले आहे मी, म्हणजे वारलेवाले आहेत, तर हे कच्च्या शेव्या खाऊन राहिले आहेत दोघे बहीण भाऊ। आणि कांदे वगैरे तर पडलेले आहे बघू शकता कधी, तर ते पण झाडाचं आहे मला। आणि आरोही डान्स करत आहे, आणि खूप आरे जो फ्रॉक घालून आहे तो खूपच बांडा होत आहे, तरी पण तिने जबरदस्तीने घालून मागितला मला मगाशी, तर तिला नको घालू म्हणली, खूप बांडा आहे म्हणली, कपडे पूर्ण पाय दिसते म्हणली, तरी पण तिनं घालूनच मागितला। तर राम लागीन वगैरे म्हणजे व्यवस्थित होते तो फ्रॉक आरोहीच्या, या फ्रॉकला 2 वर्ष झालेले आहेत। तर जेव्हा तिच्या मावशीचं लग्न होतं तेव्हा घेतलेला होता तो फ्रॉक। तर बघू शकता आता राम आणखी खाऊन राहिलेल्या शेवया कच्च्यावाल्या, आणि आरोहीला म्हणली जागा झाडायची आहे मला म्हणून कचरा म्हणून, तर तिनेच फळं आणलं आणि तेच जागा झाडून राहिलेली आहे। तर मुलगी असली तर म्हणजे कसं एक आईला सपोर्ट होऊन जाते, असं प्रत्येक घरी असं मुली
व्हायलाच हवं. आणि आरोही कसं नवरात्रीच्या वेळेस झालेली होती आणि रामनवमीच्या वेळेस झाले. दोघं पण गुरुवारचीच आहेत. आरोही पण गुरुवारचीच आहे आणि राम पण गुरुवारच्याच आहेत. गुरुवार दिवशी पण दोघेही बहीण भाऊ झालेले होते. माझ्यासाठी लकी आहेत माझे दोन्ही पण मुलं. आणि लकी तर गुड्डन अगोदर ते लक्ष्मी आल्या माझ्या घरी आणि ते नवरात्रीच्या दिवशी. आणि दुसरं म्हणजे तर माझ्या घरी राम आलाय रामनवमीच्या दिवशी. तर आम्ही खूप लकी आहो. तर मुलगा आणि मुलगी असो. छान आहे आमचा छोटासा परिवार 4 जणाचा. तर अगोदर तर आम्ही दोघंच होतो. म्हणजे कसं मला 2 वर्षानंतरच गुड्डण राहिली. तर दवाखाना वगैरे केला तेव्हाच ती राहिली, नाहीतर नव्हतं असं काही. दवाखानाच करावं लागलं. आणि आरोईची इथे जागा झाडून झाली बघू शकता. आणि राम एक 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 शेव्या खाऊन बघू शकता तुम्ही. इथे शेव्या करून झालेल्या आहेत माझ्या. आता खायला घेते प्लेटमध्ये. तर आरोईला भूक लागली आणि मला पण लागलेलीच आहे. तर 2 प्लेट घेतलेले आहे. एक आरोईसाठी एक माझ्यासाठी. राम माझ्यासोबतच खाईल कारण की त्याला मला चारून द्यावं लागेल. त्याला खूप आवडते शेव्या. तसं त्याला प्रत्येक वस्तू आवडते. तिखट खारट गोड नाही आवडत त्याला जास्त. तिखट वस्तू म्हणजे तिखटवाले जास्त आवडतात त्याला. आणि आरोही लहान होती तर ते खाण्याच्या बाबतीत खूप थोडी कमीच होती. ते म्हणजे तिला जबरदस्तीनंच चारावं लागत होतं. तर रामला काही खायचं राहिलं तर स्वतः येऊनच बसते. तर ये म्हणावंच नाही लागत. तर आता प्लेटमध्ये घेतली शेव्या आणि थोडे मग नंतर लागेल तेव्हा घेईन. आणि ह्या चमच्याला पूर्ण टिकलेल्या शेव्या तर हे काढून घेते लहान चमच्यानी. बघू शकता मस्त दोघे भाऊ बहीण मस्त खेळून राहिलेले आहेत. दोघं बहीण भाजी जोडी. आणि कधी कधी गुड्डन पण चिडचिड करते आपल्या भावाला. कधी कधी ती म्हणते माझा पण लाड नाही करत, रामचाच लाड करते. असं नसते. दोघं पण मुलं माझ्यासाठी समान आहेत. आता त्यांना देऊन देते शेवया. तर इथे शेवया आणलेली आहे खाण्यासाठी आणि आरोही पण खाऊन राहिली आहे. तर गरम असल्यामुळे मला फुकूनच द्यावं लागते रामला चारण्यासाठी. आणि मी आरोहीला विचारून राहिली कशी झाले म्हणून. तर आरोही खाण्यात बिझी आहे बघू शकता तुम्ही. आणि राम पण लक्ष देऊन मस्त शेव्याकडे बघून राहिलेलं आहे. तर आरोहीला विचारत आहे कसं झालं म्हणून शेव्या. तर ते छान झालं म्हणून राहिलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या एक कमेंटमुळे मला असं वाटते की आणखी व्हिडिओ बनवावं. तरी पण मी रोजचे असं डेली ब्लॉग टाकते. याच्यामध्ये घरगुती म्हणजे जसं आपलं रोजचं रुटीन आहे माझं. जसं आपलं परिस्थितीनुसार माझं रोजचं रुटीन असतं एक रूमचं. तशी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि प्लीज सपोर्ट करा मला. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला खरंच. आणि बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी भेटू. तर बाय बाय.